आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, हे तुम्हाला कोणत्या वैचारिक गोंधळात टाकतोयस? पाहिलं संजय, अर्जुनाच्या मनात देखील गोंधळच माजला आहे. त्याला कळून चुकलं आहे की कृष्ण गोल गोल फिरवून बोलत आहे. हे केशव, कर्म करताना देखील कर्माचं बंधन नसेल हे कसं शक्य आहे? तसं करण्याचा उपाय सांग. ज्या योगे कर्म केलं तरी त्याचं बंधन नसेल. याचा अगदी सोपा उपाय आहे. तू कर्मफळाची आसक्तीच ठेवू नकोस. हे कसं का होऊ शकतं? फलप्राप्तीची इच्छा तर प्रत्येक जण करत असतो. परंतु काय इच्छा ठेवली म्हणजे मनुष्याला फलप्राप्ती होते? नाही अर्जुना, कारण फळ तर प्रारब्धाच्या हातात असतं. आणि जो कुणी मनुष्य फलप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याचं मन फळाचा सारखा विचार करून स्वतःच्या कर्मापासून आणि कर्तव्यापासून विचलित होत जातं. आणि त्याला ते फळ प्राप्त होत नाही ज्याची त्याने इच्छा ठेवलेली असते. पार्था, मनुष्य केवळ कर्म करू शकतो, फळ कदापि त्याच्या ताब्यात नाही. केशव, जर कर्मफळाची प्राप्ती मनुष्याच्या अथवा त्याच्या कर्माच्या ताब्यात नाही तर त्याने कर्म का करावं? कारण मनुष्याचा धर्म आहे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. या कर्तव्य पालनाकरता आवश्यक कर्म करणं. परंतु हे केशव, फलप्राप्तीची कामना सोडून दिल्यानंतर मनुष्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती कशी उत्पन्न करायची? जर फळाची इच्छा राहणार नाही तर मनुष्य कर्म तरी का करेल? हे अर्जुना, जो साधारण मनुष्य फळाच्या इच्छेनेच कर्म करण्यास प्रेरित होतो तो सुख दुःख आदींच्या चक्रात अडकून पडतो. त्याची मनःशांती नष्ट होऊन जाते. क्षणोक्षणी वेळोवेळी फलप्राप्तीच्या विचाराने मात्र त्याची झोप उडून जाते.